नमस्कार. रागिणी सतीशचे भाग 23 आधीच अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 24. सतीश त्याच्या परीने आईला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होता. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण आई थोडीशी जुन्या विचाराची होती. तिला सतीशचा हा निर्णय पटला नव्हता. त्याने परस्पर कशी काय स्वतःसाठी मुलगी बघितली, त्याने आमचा निर्णय घेतला नाही, असा सगळा विचार करत होती ती. तिला असं वाटत होतं त्याने पहिला आमचा निर्णय घ्यावा, आमच्या पसंतीने मुलगी पाहावी. पण प्रेम हे कोणाच्याच हातात नसतं आणि रागिणीसारखी मुलगी सतीशला मिळाली हे सतीश त्याचं भाग्यच समजत होता. तिला सोडणं आता खूप कठीण होतं त्याच्यासाठी, म्हणून तो आईला समजावत होता. सतीश म्हणाला, आई तू आता तुझी मेंटॅलिटी बदल बरं का. आता तू आधी रागिणीची पारख तरी कर आणि मग तिला जज कर ना. सतीशने परत त्याच्या आईला रागिणीच्या भूतकाळाविषयी सांगितलं. आईला थोडीशी का होईना पण रागिणीची आणि रूपाची दया आली. आईचे विचार आता जरा बदलत होते. आप्पा बाहेर आले आणि आप्पा सतीशला म्हणाले, सतीश तिला समजवण्यात काहीच अर्थ नाही, ती काही ऐकणाऱ्यातली नाही. रागिणी आणि रूपा दोघीसुद्धा रूममध्ये आल्या. रागिणीचा पडलेला चेहरा पाहून रूपा रागिणीला म्हणाली, काय गं ताई, आता कसं व्हायचं. सरांची आई तर खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांनी तुला थोडं तरी समजून घ्यायला पाहिजे. आल्या आल्या किती बोलत होत्या त्या आणि आपल्याकडे पाहत पण कशा होत्या रागाने. फक्त तुलाच सर आवडतात का? सरांना पण तू आवडतेस की. त्यांनी थोडंसं समजून घ्यायला नको का. रागिणी आता रूपाला ओरडली आणि रूपाला म्हणाले, रूपा असं नाही बोलायचं, मोठ्या आहेत ना त्या आणि त्या त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. सरांच्या आई आहेत त्या, त्यांना काही गैरसमज झाले असतील आपल्याबद्दल आणि आपण नेमके कोण आहोत, कुठून आलो आहोत, आपले नातेवाईक काहीच त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांनी विचारणं साहजिक आहे आणि त्यांचा गैरसमज मी आणि सर आम्ही दोघेजणं दूर करू. तू असं नाही बोलायचं, मोठ्या आहेत त्या. सरांवर माझ्या पण आधी त्यांच्या आईचा हक्क आहे, मग माझा. मी सुद्धा माझ्या कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही आणि मला माहिती आहे सर त्यांच्या आईला समजून सांगतील. आणि रूपा कधीही लक्षात ठेव, नेहमी रागाने माणसं जिंकता येत नाहीत, प्रेमाने जिंकता येतात आणि मी त्यांना माझ्या प्रेमाने, माझ्या संस्काराने आणि माझ्या कर्तृत्वाने जिंकेल. तू ह्या सगळ्यामध्ये लक्ष घालू नकोस. आपण लहान आहोत ना आणि त्यांना आपण बोलायचं नाही. 2 गोष्टी आपल्याला बोलल्या तर काय झालं. आता हे प्रकरण थोडं निवळायला पाहिजे. त्यात सरांना अजून आपण टेन्शन द्यायचं नाही. रूपा म्हणाली, हो ताई सॉरी, माझं चुकलं, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. रागिणी म्हणाली, ठीक आहे, बरं आता आवर लवकर आणि चल बाहेर जाऊयात, आईंना थोडीशी मदत करते. रूपा म्हणाली, हो हो मी सुद्धा तुमच्या आईंना मदत करते बरं का. रागिणी आणि रूपा दोघी सुद्धा आता हसायला लागल्या. सतीश मात्र आईला समजवण्यातच लागला होता. आईने सतीशच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्षच केलं आणि भाजीचं पातेलं गॅसवर ठेवलं, भाजी गरम केली आणि तसंच बाहेर घेऊन जाणार इतक्यात रागिणी आत किचनमध्ये आली आणि ती सतीशच्या आईला म्हणाली, काकू मी काही मदत करू का तुम्हाला. सतीश आता रागिणीला म्हणाला, रागिणी असं विचारतात का आईला. रागिणीने थोडंसं आश्चर्याने सतीशकडे पाहिलं आणि सतीश म्हणाला, असं विचारायचं नाही, डायरेक्ट आईच्या हातात ना घ्यायचं. घे बरं हे पातेलं. सतीशने लगेच ते पातेलं रागिणीच्या हातात दिलं आणि आई जोरात ओरडली, अरे भाजेल ना तिला, गरम आहे ते पातेलं. रागिणी आणि सतीश आता एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसत होते. आई सतीशला म्हणाली, काय झालं दात काढायला तुम्हाला. मला काय काळजी नाही आहे हिची, फक्त भाजलं असतं आणि आपल्याच डोक्याला ताप झाला असता.
म्हणून मी बोलले. सतीश म्हणाला, हो ग आई, पण आम्ही कुठे म्हणालो की तुला रागिणीची काळजी आहे म्हणून. आम्हाला माहिती आहे तुला काळजी नाही तिची ते. सतीश आता आईकडे बघून रागिणीला खुणवा खुणवी करत होता. रूपा गालातल्या गालात हसत होती. सतीशने आता आईच्या हाताला धरलं आणि आईला म्हणाला, आई चल, त्या दोघे आहेत ना, आणतील सगळं बाहेर, तू नको जास्त काळजी करूस. आता तू मस्त आराम करायचा. रागिणी आली आहे ना. आणि आता जेवण केलं. रात्रीच्या जेवणाची काही काळजी करू नकोस. सगळं रागिणी करेल. काय ग रागिणी, करशील ना. रागिणी म्हणाली, का नाही करणार, नक्की करेन. मला तर आवडतं स्वयंपाक करायला. काकू, तुम्हाला काय काय आवडतं मला सांगा ना, मी सगळं करून खायला घालेल तुम्हाला. सतीश आता रागिणीला आईसमोरच ओरडला. रागिणी, काय काकू काकू लावलं आहेस ग आल्यापासून. आई म्हण की तिला. रागिणी आता सतीशला म्हणाली, अहो मगाशी त्याच. रागिणी पुढे काय बोलणार इतक्यात सतीशची आई म्हणाली, म्हण बाई म्हण. आई म्हणालीस तरी चालेल मला. तसंही सारखं काकू काकू करून नंतर मला आईच म्हणणार आहेस, मला माहिती आहे. सतीश, रागिणी, रूपा आता हसायला लागले आणि आई बाहेर निघून गेली. रूपाने सरांना टाळी दिली आणि सरांना म्हणाली, वा सर, किती हुशार आहात हो तुम्ही. रागिणी म्हणाली, अहो आईंच्या मनात सुद्धा भरपूर प्रेम आहे. सतीश तिला म्हणाला, मग मी म्हटलं होतं ना तुला की माझी आई ही वरून फणसासारखी असली तरी आतमध्ये गोडगऱ्यासारखी आहे. सतीश पण आता आईच्या मागे बाहेर आला आणि मस्त आयटीत जेवायला बसला. आणि रागिणीने सगळं जेवण बाहेर आणलं आणि आई लगेच जेवायला वाढायला घेणार होती. इतक्यात सतीशने आईचा हात धरला आणि आईला म्हणाला, आई रागिणी आहे ना, वाढेल ती आपले सगळ्यांना. आईने थोडंसं रागातच सतीशकडे पाहिलं आणि सतीशला म्हणाली, तिला काय काम करायला आणली आहेस का आपली, ती पण दमली आहे. आल्या आल्या तिला कामं सांगू नकोस. सतीशने तर आता तोंडावरच हात ठेवला. आणि आईला म्हणाला, बापरे, किती काळजी आहे ना आई तुला तुझ्या भावी सुनेची. आईने आता उलटनं उचललं आणि सतीशला म्हणाली, सतीश, तू सर असशील तुझ्या कॉलेजमध्ये, पण तू माझा विद्यार्थी आहेस, हे विसरू नकोस. आता शांत बस, तोंड बंद करून जेवून घे. तुम्ही दोघी पण जेवायला बसा, मी वाढते तुम्हाला. अहो तुम्हाला भूक लागली आहे ना. दादा म्हणाले, लागली आहे, पण हा बदल झाला कसा काय लगेच. सतीश, आई दादांना म्हणाली, अहो बास झाला आता, हा विषय नंतर बोलूयात आपण. जेवून घ्या सगळेजण, दमून आले आहेत. सतीश पण किती दमला आहे बघा. आईने सगळ्यांना जेवण वाढलं आणि आई सतीशच्या शेजारी जेवायला बसली. तिच्या ताटातला एक तुकडा मोडला आणि तिने सतीशला तो घास भरवला. रागिणी आणि रूपा मायलेकांचं प्रेम पाहत होत्या आणि रागिणी मनातच म्हणाली, खरंच सर किती नशीबवान आहेत ना, की त्यांना त्यांच्या आईचं प्रेम मिळत आहे. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात. आमची आईसुद्धा या जगात असती तर आमच्या आईनेसुद्धा आमचे असेच लाड केले असते. रागिणीच्या डोळ्यातनं आता पाणी आलं. आईचं लक्ष रागिणीकडे गेलं आणि तिच्या डोळ्यातनं अक्षरशः गंगा यमुना वाहायला लागल्या. रागिणीचं दुःख सतीशच्या आईला कळणार नाही, असं होणारच नाही, कारण की ती पण एक आई आहे. तिने लगेच ओळखलं की मी सतीशला घास भरवला म्हणून बहुतेक हिला हिच्या आईची आठवण आलेली असावी. सतीशची आई रागिणीला म्हणाली, नाव काय आहे तुझं. रागिणीने डोळे पुसले आणि सतीशने डोळ्यांनीच तिला खुणवलं. काय झालं, रडायला. रागिणीने नकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, काही नाही. सतीश रागिणीला म्हणाला, आई काय विचारते तुला. रागिणी म्हणाली, हो आई, माझं नाव रागिणी आहे.
आणि मी ही माझी बहीण रूपा. आई रागिणीला म्हणाली, भरल्या ताटावर असं रडायचं नसतं. आणि काय झालं रडायला? रागिणी म्हणाली, काही नाही आई, मला माझ्या आईची आठवण आली म्हणून डोळ्यातनं थोडंसं पाणी आलं. रूपा आता शेजारीच बसली होती आणि तिने ताईचा हात धरला आणि तिला डोळ्यांनीच धीर दिला. रूपा सतीशच्या आईला म्हणाली, काकू, जेव्हा आमची आई गेली तेव्हा मी खूप लहान होते, पण ताई मोठी होती. मी माझ्या ताईमध्येच माझी आई बघते आणि माझी ताई माझ्यावर आईसारखीच जीव लावते. रागिणी म्हणाली, हो बरं, जेवून घ्या तुम्ही. सतीशच्या आईला सुद्धा थोडंसं वाईटच वाटलं आणि तिचं मन आता वेगळा विचार करायला लागलं. रागिणीने आल्या आल्या आईचं मन थोडं का होईना वळवलं, कारण की तिच्या भावना ह्या शुद्ध होत्या, त्यात कुठलाच कपट नव्हता. जे आहे ते खरं. सतीशच्या आईसुद्धा आता रागिणीकडे बघत बघतच जेवत होती. सतीश आईला म्हणाला, आई अगं माधव नाही तर करमत नाही गं. आई म्हणाली, मग काय, अरे बाजूच्या गावातच त्याचा मित्र राहतो, अगदी खास मित्र आहे, म्हणून त्याच्या बहिणीच्या लग्नात त्या बिचाऱ्याला कुणाचीच मदत नाही म्हणून गेला आहे. सतीश म्हणाला, ठीक आहे, बरं रागिणी आणि रूपा अजिबात लाजू नका, पोटभर जेवा. रागिणी, तुला म्हटलं होतं का नाही, माझ्या आईच्या हातासारखी सेम तुझ्या हाताला चव आहे. बघ, तू जेवण बनवतेस ना, तसंच आई बनवते का नाही? आई सतीशला म्हणाली, हो का, खूपच कौतुक चाललं आहे. आज संध्याकाळचा स्वयंपाक तूच बनवायचा. रागिणीला तर आता खूप आनंद झाला आणि ती आईला म्हणाली, आई खरंच मी स्वयंपाक बनवला तर चालेल ना तुम्हाला? आई म्हणाली, का नाही चालणार, न चालण्यासारखं आहे काय, मला तरी बघू देत तुला काय काय येतं ते. रागिणीला आता खूप आनंद झाला आणि रागिणी आईला म्हणाली, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही मला संधी तरी दिलीत. आई म्हणाली, ठीक आहे, आता जेवा आणि थोडासा आराम करा आणि मग जेवण बनवायला घे. आपण 5 जण आहोत जेवायला, 5 जणांचा स्वयंपाक करायचा संध्याकाळी. रागिणी म्हणाली, हो आई, करेल ना, तुला मी भाजी देते आणि थोडंसं गोड काहीतरी कर जेवणात. रागिणी म्हणाली, हो आई, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. काय रे सतीश, मोना आणि आत्या बऱ्या आहेत ना? सतीशला आता जोरात ठसका लागला आणि तो आईला म्हणाला, आई मला सुखाने जेवू देत ना गं, कशाला त्यांचं नाव काढतीयस? आई पण आता हसली आणि सतीशला म्हणाली, काय झालं, फक्त विचारलं मी बऱ्या आहेत का म्हणून. सतीश म्हणाला, आहेत बऱ्या, कशा असणार आहेत, अगदी मजेत आहेत त्या. आणि मोना आली का घरी? सतीश म्हणाला, आई काही विचारू नकोस, आली आहे परवाच आणि आता सुद्धा येणार होती माझ्यासोबत. आई म्हणाली, मग का नाही आणलंस तिला? आणायचं ना. सतीश म्हणाला, कशाला, काही नको, ती आली नाही तेच बरी आहे. उगाच इथे येऊन तुला काहीतरी भडकवत बसली असती रागिणीच्या विरोधात. तेवढीच कामं आहेत तिला. मागच्या वेळेस माहिती आहे ना, सगळी कामं तू एकटीच करत होतीस, एकासुद्धा कामाला तिने हात लावला नाही. अरे सतीश, मीच म्हणाले तिला, काही करू नकोस बाई, कामं वाढवून ठेवू नकोस, माझी मी करते. एकतर तिला काहीच येत नाही, कसं काय आत्या, तिला काय शिकवलं नाही काय माहिती? सतीश म्हणाला, शिकवलं आहे, बाकीच्या गोष्टीत भरपूर हुशार आहे ती, फक्त अशाच गोष्टींमध्ये हुशार नाही. बाकीचं सगळं न सांगता येतं तिला. आई, तू अजून ओळखलेलं नाही आहेस मोनाला. त्या मोनाला आणि आत्याला मीच ओळखलेलं आहे. आता त्यांचा विषय बंद कर आणि मला जेवू देत ना प्लीज. तुझ्या हातचं किती दिवसांनी जेवण करतोय मी, कशाला त्यांचा विषय काढतेस? दादा पण आता आईला म्हणाले, शांतपणे जेवा की, तुम्हाला तर खूप चौकशा असतात. जे समोर वाढलं आहे ते पाहायचं, ते सोडलं आणि अख्ख्या गावाचं तुम्हाला पडलेलं असतं. आईने दादांकडे बघून तोंड मुरडलं आणि रागिणी आणि रूपा हळूच गालात हसत होत्या.
पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.